सदा नाम घोष करो हरि एकता देणे सदा चित्ता समाधान सर्व सुख कल्याणो सर्व धनकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवच नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख कल्याणो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो समचरण सर्व सांद्र नीलाभुदाभ गगन निहित पाणी मंडनान मंडनान तरुण तुलसी माला कंजन कंज नेत्र सदय धवलासम विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू लोकाभिराम रंगधरम राजीवनेत्रम मृगवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपते अलंकापुरी पुढे बोला देवाचं पुढचं चरण म्हणायचं श्लोकाचं अलंकापुरी ते नांदतो तया ठविता नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
काय भक्ती त्याच्या वाटा मज दावाव्या सुबटा चलो आवो जी पवन कुमार चलो आवो जी पवन कुमार ओ हमारी दर्शन दे आवो जी पवन कुमार आवो जी पवन कुमार ओ हमारी दर्शन दे चलो आवो जी पवन कुमार ओ हमारी दर्शन दे चलो आवो जी पवन कुमार ओ हमारी मला असं वाटतंय नव्हती बरं मला वाटतं जिलबी सेडी एकट्यानं मी खाल्लं म्हणून बराच हलकात आहे मी सगळ्यांनी गजर करा आज नामाचा पहिला दिवस आहे सप्ताहातला पहिला दिवस नामपर प्रकरणातला असतो नाम घेता कुणी लाजू नका कृपया माझं म्हणणं आहे इथं उखाण्यातलं नाव घ्यायचं नाही बरं हा त्यामुळे उगाच तोंडाच्या पदराच्या कुणी लपू नका सगळ्यांनी मुक्त कंठाण त्या भगवंताचं नाव पहिल्यांदा सुरू करू म्हणजे कीर्तनाला थोडासा जोर येईल नाहीतर म्हणणार बाबा कुठला बोवा होता नुसतंच बोंबलायला असं नको व्हायला प्रेमाने सगळ्यांना जय श्रीराम घेतलेला अभंग महान देहू निवासी वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या आपल्या 27व्या वर्षातल्या प्रथम दिवसाच्या निमित्तानं नामपर प्रकरणातला घेतलाय सांगून जातो पुढे चालतो अभंगाच्या रूपात तुकोबारे सांगतात ऐका जन हो सगळेजण ऐका नाम सदा घ्या नाम कसा घ्या सदा घ्या त्याचं दास बनवून घ्या सदा घेतल्यावर काय होईल अरे तुमच्या या देहातल्या चित्ताला समाधान मिळेल हो फायदा काय आणि सर्व सुख अंगावरती धारण करू पण आपण ज्याला सुख म्हणतो संत त्याला सुख म्हणत नाही
आणि मग त्या सुखानं आम्ही कसे डुलत राहू त्या डुलण्याचे प्रकार मी अभंगाच्या रूपाने पुढे सांगेल. बरं एवढंच नाही 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 आम्ही कुठं असू याचा आम्हाला पत्ता लागणार नाही, कारण आम्ही त्या नामाच्या बीजात आम्ही त्या नामाच्या सदा रत असू, सदा त्या नामात आम्ही गुंग असू, त्या सदा नामात आम्ही कीर्तनात नट नाचत असू. बर एवढंच नाही नाही एकदा का तुम्ही ते नाम घ्यायला लागलात, तुम्ही त्या तंद्रीत असाल, तुम्ही त्या आनंदात असाल ना, त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात आम्ही कुठं आहोत, आम्हाला आमचा देहावरती तादात्म्य राहणार नाही. मग आम्ही शेवटी त्या नामाच्या ज्ञानानं अग्निरूप होऊ, आणि मग एकदा का आम्ही अग्निरूप झालो नामाच्या ज्ञानानं, तर आमच्या जवळ पापही येणार नाही, पुण्यही येणार नाही. अभंगाचा सरळ अर्थ. प्रस्ताविकेत वर्णन करत असताना आजचा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 27वे, आणि 27व्या वर्षातलं पहिलं पुष्प गुंफण्याचा मान मज पमारापर्यंत आमचे आदरणीय पाहुणे अण्णा यांच्या मार्फत माझ्या पमारापर्यंत ही सेवा आली. आदरणीय विजय महाराज शेळके, आपल्या सगळं पारायण मंडळ आहेत, आदरणीय शेळके सर आहेत, नवे नवे आजचे मृदंग म्हणे तेच आहेत का, जे छापलेलं आहेत तेच आहेत का, म्हणजे ओ खाण्यात लावून घ्यायला बरं, म्हणून मी चौकदारांना म्हणलो तुम्ही तेच का, नाही म्हणले मी संतोष महाराज दिसायला, म्हणून एकदा शीताची भातावरनं परीक्षा करायची, म्हणून म्हणलं चौकदारांना आहेत तर विचारावं. पण असं काही का असताना आदरणीय गुरुवर्या आमचे नंदकुमार महाराज सोनवणे दुसरी तुमच्या मार्गदर्शनाखाली चाललेले पारायण आहे, आणि शेवटची सेवा पण तुमचीच आहे, बरोबर आहे ना, काल्याची सेवा. आणि आज ते व्यासपीठ चालक प्रमुख आहेत, म्हणून त्यांच्या मार्गदर्शकांना हा पारायण सोहळा संपन्न होत आहे. मृदुंगाला साथ करणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण नवीन आहेत, तडफदार आहेत. राम महाराजच का छान, म्हणजे आता मला आराम आहे. लोहार महाराज मनपूर्वक आभार. त्याचबरोबर पेटी वादनाला आमचे हरिभक्त पारायण रत्नमाला धनवडे. मी प्रथमतः ताई बसलेत कीर्तनासाठी. आजपर्यंतचे माझ्या कीर्तनात शेवटी मला तुमच्या कीर्तनात महिलांनी पेटी वाजवली का, नाही ना, मृदुंग वाजवलेला बघितलंय, पण पेटी वाजवायला आजपर्यंत कोण ताई बसले नाही. तुमचं मनपूर्वक आभार, तुमचं दर्शन. हे ना सांगता तुम्हा कळो येते अंतर, असं काही घेतलं की तिथं टाळ्या वाजवा विसरायच्या नाही. चला याच्यानंतर आधी विवेकरी आमचे भाराभक्त पारायण नारायण का छान, तुम्ही मस्त पगडी घाले, मला तुकोबारायांची आठवण आली. अशी पगडी आता घालता येत नाही, त्या काळात तुकोबाराने घातली, आणि तुम्ही पण तशीच घातली. शिवून घेतली का, मला पण त्या केल्या. असं सुंदर बाबा तुमचं दर्शन घेतो, आणि तुमच्यापेक्षा जास्त हलतायत ते बाबा. बरं बाबा मला वाटतं 90 पार का 80च्या जवळपास असते. 80 का, छान छान छान. कशाच्या जोरावर चाललंय तुमचं हे सगळं, माऊलींच्या जोरावरती. कळलं का, ही नामाची ताकद आहे. आज बुवा एवढा हल ना, पण बाबा एवढे हलतायत. ताकद कशाची सांगितली, नामाची. ते म्हणले बायकोनं बस खात असेल खायला, पण माऊलीला जागावलं म्हणून पर्यंत आलोय. आज तोंडात दात नाही, पण माऊली म्हणायला ताकद तेवढी मात्र दिली. बरं हा कशासाठी सांगतोय, कारण आज या वयात परमार्थ करणं शक्य आहे का. महाराज बसल्या बसल्या गुडघं सरळ होत नाहीत, बरोबर आहे की नाही. उठताना कमरेला हात देऊन उठावा लागतो, नंतर दोघींना सांगावं लागतं बाया उचल. आता उचलायचं का उचलायचं काही का असं ना, बाबा एवढ्या वयात सुद्धा तुंटून उड्या मारतायत. संतोष महाराज तुमचं दर्शन घेतो, छान. वसंत फुललाय राव. मस्त मस्त. चला याच्यानंतर आदरणीय वसंत बाबत्यानंतर समर्थ भजनी मंडळ सेकेवाडी आणि पंचक्रोशी भजनी मंडळ. असं आता वेळेचा अपव्यय न करता तुम्हाला सगळ्यांचा नामोल्लेख केलं असं गृहीत धरा. बरं हा आता सगळ्यांची नावं घेत बसलो तर माझं लगीन लागेल नाही का. असं सगळ्यात माता भगिनींचं सुंदर अशी सिस्टीम आहे. बरं आणि ह्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना एका 2 GB लागेल 3 GB लागेल, पण या सगळ्या मेमरीत साठवून ठेवण्याचं काम आदरणीय सुभाजी महाराज शेळके करतायत. दरवर्षी शूटिंग असते का, प्रथमच आहे तुमचं. या वर्षी त्यांनी क्रांती केली आहे. तुमचं सगळं पारायण ते शूट करून त्यांच्या युट्यूब चॅनलला सोडणार आहेत. महाराज मला देखना दाखवावं. सुंदर तुमचं पण दर्शन घेतो, आणि मला वाटतं त्यांनी त्यांची जाहिरात समोर सुभाष महाराज आर्ट्स या नावात ती नाही ना,
ते वेगळे श्याम साळुंखे. श्याम महाराज साळुंखे, बरोबर. श्याम महाराज माफ करा बरं का, त्यांची पण जाहिरात झाली, त्यांच्याकडून पैसे घ्या. सौजन्य असते, त्यांचं पण सौजन्य आहे. बरं असो, श्याम महाराज तुमचं दर्शन घेतो. त्यांनी मला मगाशी परवानगी विचारली, म्हणले तुमचं शूट केलं तर चालेल का? म्हणले लग्नात केलं नव्हतं, आता करू. चला असो, न्यूनते पडते सगळ्या गोष्टी आता या अभंगाच्या रूपाने सोडवण्याचा प्रयत्न करते. तू बरा आहे ना? आज आपला पारायणातला पहिला दिवस आहे. ऐका, सासूनं कसं नाचलं तरी चालतं, नाचलं म्हणजे वागलं तरी चालतं. नव्हे नव्हे, सासूनं काय घरात करायचं हे तिनं ठरवायचं आणि तिच्या नियमानुसार कुणी चालायचं, कुणी चालायचं, सुननी चालायचं. बरोबर आहे की नाही? सुनानं नियम मोडून चालत नाही. सासूनं मात्र तिनं नियम मोडला तरी सून काही बोलू शकत नाही, कारण ती पहिली अधिकारी आहे. माझ्या वारकरी संप्रदायात सुद्धा, माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायातल्या प्रमुखांनी, जोग महाराजांनी वारकरी संप्रदायाची एक अलिखित नियम परंपरा घालून दिल्या. काय घालून दिल्या? पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातला अभंग घ्यायचा. आता बडे बडे मोठे कीर्तनकार, बडे बडे मोठे कीर्तनकार, आता ते कसे कसे मोठे असतात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, प्रत्येकाच्या तोंडावर आहे. ते कीर्तनात त्या पद्धतीने घेतील असं नाही. मला तर परवाच गेल्या महिन्यात महाराज नाम, मला शेवटी जागराची त्यांना सेवा होती आणि जागराच्या सेवेला त्यांनी मागणी पण प्रकरणात घ्यावा ना. महाराज त्या मोठ्या कीर्तनकारानं, कसं मोठं, कशानं मोठं, मी मागे नाही आणलं, खिशानं मोठं असणाऱ्या कीर्तनकाराने मागणी पण प्रकरणात न घेता महाराज नामपर प्रकरणात घेतला. कुणीच त्यांना रोखलं नाही, कुणीच त्यांना टोकलं नाही. महाराज चुकलं म्हणून कुणी बोललं नाही. का? महाराज कशानं मोठं, महाराज मला त्यांना नावं ठेवायची नाही, पण माझ्या जोग महाराजांनी जो दंड घालून दिलाय त्या परंपरेने जर तुम्ही वागत असाल तर मला वाटतंय नवोदित कलाकारांनी, नवोदित कीर्तनकारांनी त्या नियमानुसार त्या चाकोरीनं वागणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आम्ही चाकोरी सोडायची नाही. सासूला सुद्धा तो नियम घालून दिलाय म्हणून त्या मार्गावरती आहोत. कारण घराची परंपरा एक सून आणि सासू सांभाळत असेल तर आम्ही सुद्धा वारकी महाराज या नादीचे, या गादीचे आणि ज्ञानोबराय तुकोबरायांचे खरे पाईक आहोत आणि त्यांचं नाम, त्यांची परंपरा हे जपणं आमचं प्राणापरवते आहे. म्हणून त्या माझ्या संत मायबापांना नमन आणि दंडवत करून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. पहिल्या दिवशी नामाचं महत्व आणि शेवटच्या दिवशी, शेवटच्या उपांत्य दिवशी मागणं मागायचंय. जे 7 दिवस तुम्ही काय कराल ना त्याचं मागणं 7व्या दिवशी आणि 8व्या दिवशी प्रसाद देऊन महाराज गुरुवर्या तुम्हाला काय करतील, प्रसाद देऊन मुक्त करतील. पण आज मला नामाची पत्रावळी टाकायची या. उद्यापासून येणारे हरेक वक्ते त्याच्यावरती ब्रह्मरसाचं पारणं ठेवतील आणि तुमचे कर्मेंद्रिय, तुमचे ज्ञानेंद्रिय तृप्त करतील, हा मला विश्वास आहे. म्हणून पहिली वाट चुकू देता कामा नये. तुम्ही सगळे शेतकरी आहात, मी पण शेतकऱ्याचा पुत्र आहे. मला सांगा, पहिल्यांदा शेतीला पाणी देताना शेतकरी डोळ्यात तेल घालून पाणी देतो, बरोबर आहे? का देतो? एकदा का जर पहिल्यांदा पाणी देताना दार चुकलं तर शेवटपर्यंत ती दार आवरत नाही, त्याच मार्गाने पाणी पडत राहतं, बरोबर आहे? म्हणून पहिल्या दिवशी कीर्तनकारानं नामाचं महात्म्य सांगायचं, म्हणजे पुढच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला नामही कळतील, संतही कळतील, देवही कळतील, हरिही कळतील आणि सगळ्या गोष्टी पारायणाची सिद्धता होतील. म्हणून पहिला मान मजपापर्यंत विजय महाराज पोहोचवला. मी त्याला धन्य मानतो की पहिल्या दिवसाचा मान कोणाला मिळत नाही, मजपामराला मिळाला. ऐका, आज पहिला दिवस नामाचा आहे. मला असं वाटतं पहिल्या दिवशी थोडस माणसांना इथं यायला थोडस काय वाटतं, म्हणजे कुठं पहिलाच दिवस आहे, माणसं घर सोडत, मोबाईल सोडत, घरातला टीव्ही सोडत नाहीत. मग ऐका, पहिल्या दिवशी जो येईल तो शेवटच्या दिवसापर्यंत सरळ चाकोरीत चालेल.
त्याला सगळी पुढची कीर्तनं कळतील, पण पहिल्या दिवशी चुकला की बाकीच्या सगळ्या कीर्तनाला तो हुकला, कारण त्याला ते कळत नाही आणि खरंच कळवून घ्यायचं म्हणलं तरी समजत नाही. म्हणून पहिल्यांदा नाम काय आहे हे कळवून घ्यायचंय. म्हणून आजच्या दिवशी पहिल्या प्रकरणात घेतलंय अभंग सदा नाम घोष. आज आपल्याला नामाचं महात्म्य कळवून घ्यायचंय. महाराज तुम्ही आता सांगताय आजपर्यंत 27 वर्ष आम्ही पारायण करतोय, आम्हाला बऱ्याच 27 महाराजांनी नामाचं महात्म्य सांगितलंय, तरी पण आज का? ऐका मला सांगा, एकदा लग्न झालं बार लग्न करतो का? नाही ना. पण त्या लग्नाच्या निमित्तानं अॅनिव्हर्सरी करतो ना. वाढदिवस पहिला झाला म्हणून आता बंद आहे का? नाही ना. आता तर बरोच मोठं फॅड वाढलंय महाराज. कोण कोण गाडी बसून केक कापतात, कोण चौकात येऊन केक कापतात, कोण डोंगरावर जाऊन केक कापतात, पण महाराज वाढदिवस साजरा करतात. तसं पारायण सोहळ्यात दरवर्षी येऊ द्या. दरवर्षी पहिला नामप्रकरणातला अभंग का घ्यायचा? तर नाम चांगले चांगले माझे कंठे राहो भले. आपल्या कंठात नाम राहावं, आपल्या या देहाची सिद्धता आणि साध्यता व्हावी म्हणून नामप्रकरणातला घ्यायचा. ऐका नाम का घ्यायचं आणि नामाचं महात्म्य काय? मला वाटतंय नामाचं महात्म्य माझ्या ज्ञानोबरायाने, माझ्या तुकोबरायाने, एकनाथ महाराजांनी, महाराज नामदेव महाराजांनी या 5 संतांचा जो पंचरत्न नावाचा हरिपाठ आहे, त्या पंचरत्न नावाच्या हरिपाठात सगळा हरिपाठ तो त्या नामावरती आधारित आहे. म्हणून तर नामाचं महात्म्य सांगताना ज्ञानोबरायांनी त्यांच्या हरिपाठात हरी हा शब्द 108 वेळा आलेला आहे. किती वेळा? 108 वेळा आलेला आहे. एवढा अभ्यास हो महाराज 108 वेळा आलेला आहे. का 108 वेळा? कारण हरी माझ्या या भारत भूमीतच आला. का? कारण याच भारत भूमीत त्याने कार्य केलं, तुमचा आमचा उद्धार केला आणि माणूस म्हणून जगण्याची ताकद त्या हरीच्या नामानं दिली. या हरीची या भारत भूमीत अखंड भारतात 108 पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या नामानं 108 नामांची रचना ज्ञानोबरायांनी त्यांच्या हरिपाठात केली आहे. ज्ञानोबरायांचा पहिला ग्रंथ पहिला तर अमृत अनुभव आहे. तो अमृत अनुभव कोणासाठी? जे विद्यावाचस्पती आहेत, जे खूप ज्ञानी आहेत, त्यांच्यासाठी अमृत अनुभव ग्रंथ. त्याच्यानंतर दुसऱ्या ग्रंथाची निर्मिती केली, ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका. महाराज आपण सगळे त्या भावावरती आरूढ, पण त्यातला अर्थ सहसा कळत नाही, कारण त्या काळातली ज्ञानेश्वरी महाराज प्राकृत मध्ये लिहिल्या, वाचताना कळत नाही. म्हणून ज्ञानोबरायांना वाटलं माणसांना कळत नाही, माणसं या ग्रंथाला स्पर्श करणार नाहीत. महाराज अहंकार वाढेल म्हणून असा अहंकार वाढणारा चांग्या आणि त्या चांगदेवाला महाराज 65 अभंगाची रचना केली आणि ती रचना कोणासाठी पाठवली? चांगदेव महाराजांसाठी पाठवली. आणि एवढंच नाही, आणि शेवटची रचना 4थ्या ग्रंथाची केली, तो म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मुखावरती नित्यवास करणारा, नित्य मुखात येणारा आणि त्याशिवाय आपला पाठ होत नाही, तो म्हणजे आपला हरिपाठ. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, रचना केली ज्ञानोबरायांनी आणि एवढीच हरिपाठ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातात दिला. महाराज वाचणं होतं का? बोला की होतं का वाचणं? 28 अभंगाचं, आख्या ज्ञानेश्वरीचा, आख्या वेदांचा सार फक्त एवढीशा हरिपाठात दिलाय. आता आणखी काय बारीक करून सांगायला पाहिजे ज्ञानोबांनी? एवढं बारीक करून सांगितलंय तरी पण आम्हाला ते महात्म्य कळलं नाही, म्हणून सांगितलं
ज्ञानदेव सांगा झाला हरिपाठ आणि तुमचाच उद्धार नाही पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. तुमच्या पूर्वीच्या पिढीचा सुद्धा मार्ग आणि तुमचा सुद्धा मार्ग सुफळ करण्याची ताकद कोणाच्यात आहे? त्या हरीच्या नामात आहे. म्हणून अभंगाचं पहिलं चरण सदा नाम म्हणून त्या सती सावित्रीचं ऋण त्या सती सावित्रीचा मार्ग आजही चोकाळतात आणि तीच परंपरा महाराज अलीकडं फरशी पलीकडं फरशी यांचंच नाव घेऊन दरवर्षी. बरोबर आहे का महाराज? 2 रुपयाची टिकली महाराज सोपी नाही. आज त्यांच्याकडे ते भूषण आहे, आपल्याकडे काय आहे? बोला बोला की तुमच्याकडे काय आहे का? हे जर लायसन नाही ना, का बरं घेतलं नाही? तुम्हाला सगळं उपट असंच ठेवलंय सगळं. यांच्याकडे महाराज त्या नामाची साधन आहे. नामाचं महात्म्य काय आहे ऐका. एक सांगतो व्यवहारातलं उदाहरण आहे. अहो साधं यांनी एवढी टिकली लावली, 4 बांगड्या घातल्या, त्यांच्या नावाचं डोरलं घातलं, पैंजण घातलं, जोडवं घातलं, 2-4 मुलांना जन्म दिला. होतं काय? आयुष्यभर त्यांचं नामस्मरण घेतो. पण एकदा का ते गेले महाराज, जाताना ते सांगावं लागत नाही ह्यांच्या नावावर उरलेली सगळी इस्टेट करा. सांगावं लागतं का? नाही. कायद्यानं तुम्ही त्या मालकाच्या इस्टेटीचे कोण होता? मालक होता. बरोबर आहे का? मी व्यवहाराच्या दृष्टीने समजून सांगतो. तसं इकडे या महाराज. परमार्थात साध्या प्रपंचातलं जर मालकाचं नाव घेतलं तर मालक जाताना सगळी इस्टेट आपल्या नावावर करतात आणि परमार्थात आणि त्या भगवंताचं जर नाव घेतलं तर भगवान जाताना तुम्हाला त्याची इस्टेट देतो. पण ती इस्टेट कोणची? आपलं खिशे भिरण्याची नाही. परमार्थ हे पण इकडे या भगवंत म्हणतात तुम्ही माझ्या नावाची नाव जर
सदा घेतलं तर मी माझं परमार्थ रूपी धन तुम्हाला करतो आणि माझे चरण तुम्हाला जवळ येतात, दूर राहत नाहीत. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. महाराज तो भगवंत त्याचं नाव घेतलं तर परमार्थ रूपी धन आपल्या जोडीत टाकतो. एवढं महात्म्य त्याच्या नामाचं आहे. म्हणून तू कोबराने सांगितलं सदा नाम घोष करू हरी कथा. महाराज माझ्या संत मायबापांनी त्या भगवंताचं नाव सदा घेतलं आणि दास होऊन घेतलं म्हणून भगवंत त्यांचा दास झाला. बरं ऐका, एवढंच नाही तर आपल्याला या गोष्टी का साध्य होत नाही. आमचं नाव कदा कदा असतं म्हणून आम्हाला पण समाधान कदा कदा. संतांकडे पाहिलं तर माणूस त्यांचं नाम सदा आहे आणि त्यांना समाधान सुद्धा सदा आहे. आमचं कदा नाम कदा कदा समाधान, संतांचं सदा नाम सदा समाधान. या दोन गोष्टीत फरक तर पाहिला. ज्ञानेश्वरी अध्याय 4 सततम कीर्तयन्तो मा जना परियोगनेशने देशा नित्याभियुक्तम योगक्षेमम वहाम्यहम. आणि अनंत नावाची नौका तो करतो, पण ज्यांनी सतत त्याचं नाम घेतलं, कीर्तन गायलं, त्यांच्यासाठी तो अनंत नामाच्या नौका करतो. आणि मग काय करतो, मागे पुढे उभा राहे संभाळित आणि आघात निवारण. अरे त्या भक्तावरती कोणत्याच प्रकारचा आघात येऊन देत नाही, एवढं महात्म्य तेच आहे. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा. महाराज हरी कोण आहे? हरिमुखी गाता हरपले चिंता, 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 हरिमुखी गाता हरपले नाहीशा होतात. एवढं महात्म्य मोठं आहे. कोणाचं बोला, कोणाचं आहे पोरा तांगड्यापासून काय ढकलतो का काय? मला नामाचं महात्म्य एवढं महान आहे. बरोबर आहे का? ऐका, नामाचं महात्म्य एक सांगतो. माझ्या प्रभू रामचंद्रांच्या शेजारी बसणारा माझा मारुती आहे आणि त्याला प्रभूंनी विचारलं, अरे हनुमंता, अरे मी तुझ्या निकट बसलोय तरी पण तू माझ्या नामाचं स्मरण का करतोय? आणि मी तुझ्या सन्निध आहे, मी तुझ्या जवळ आहे. पण ऐका, माझ्या हनुमंतराय म्हणला, प्रभू तुम्ही माझ्या जवळ आहात, तुम्ही माझ्या जवळ आहात, तरी पण मी तुमच्या नामाचं स्मरण का करतोय? कारण तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे. महाराज गगनाहुनी वाढ नाम आहे. महाराज त्या भगवंताचं नाम त्याच्यापेक्षा मोठं आहे. ते कसं? ऐका, शतकोटी रामायण जर पाहिलं तर त्या रामायणाच्या दृष्टीनं महाराज त्याचे 3 वाटेकरी समोर आले. शंकरजींना म्हणले हे रामायण आमचं आहे. महाराज माणूस म्हणले देव आमचा होता म्हणून देव म्हणले आमचा आहे. महाराज सगळे नागदेवता पुढे आले, म्हणले रामायण आमचं आहे. आणि महाराज एवढंच नाही, शेषाचा अवतार असणारे नागदेव, महाराज माणूस आणि देव हे तिघ एकत्र आले आणि त्या शतकोटी रामायणाचे आम्ही वारसदार आहोत म्हणून आम्हाला पाहिजे. शंकरजींकडे याचना केली. महाराज का केली याचना? म्हणजे आम्हाला या शतकोटी रामायणाचं काय व्हायचंय? वारसदार व्हायचंय. म्हणले थांबा, तुमचं भांडण शक्य आहे, सहज आहे,
पण याचा निवाडा माझ्याकडे आहे. किती 100 कोटी त्याच्यात महाराज श्लोक आहेत. महाराज त्याचे 3 भाग समान केले. प्रत्येकाला 33 कोटी देऊन टाकले. आणि राहिला किती महाराज? 32 श्लोकाचा एक श्लोक राहिला, 32 अक्षरांचा. त्यातली 30 अक्षर देऊन टाकली. कोणाला? मानवाला 30 दिली महाराज, नागांना 30 दिली आणि देवांना 30 दिली. मग राहिली फक्त 2च अक्षर. शंकरजी म्हणले काय? आता मी वाटणी केलेल्याच फळ, वाटणी केलेल्याच भाडं आणि माझं पाकिट म्हणजे ती 2 अक्षर. कोणती 2 अक्षर? महाराज ती 2 अक्षर राहिली. त्या अक्षरांचं नाव आहे र आ म. एकत्र जोडा, बोला राम. ही 2च अक्षर राहिली आणि त्या 2 अक्षरांना सुद्धा महाराज त्याचा वाली एक होता. तो म्हणजे त्याचंही प्रमाण ज्ञानोबराने हरिपाठात दिले. कोणता हरिपाठ प्रमाण आहे? हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनतीचे वाचात या कैलासपती महादेवांनी सुद्धा त्यांच्या कंठाची शीतलता धारण केली. कशानं? त्या राम नामानं, त्या हरीच्या नामानं. मग त्यांनी धारण केली. मग आपल्याला काय धाड भरली का? बोला की नाही ना. महाराज त्या नामाचं महात्म्य अनंत आहे. बरं का? कारण त्या नामाशिवाय गत्यंतर नाही आणि ही जीवन नौका त्या नामाशिवाय तरणार नाही. महाराज आपण जर कीर्तनातला पहिला शब्द आठवला, बोला काय आहे पहिला शब्द? राम कृष्ण हरी. आणि शेवटी या परत शेवटी ज्ञानोबा तुकाराम आला. सुरुवातीला राम, शेवटी राम आणि मधी तुम्हा आम्हाला सगळ्याला आराम. बरोबर आहे. जो नाम घेत नाही तो मात्र त्याला हात जोडा फक्त. हाराम कळलं का? आणि शेवटी नाही म्हणला तर आपण सगळे म्हणतो हे राम. बरोबर आहे. मी 3 व्याख्या सांगितल्या. जीवनात सुरुवातीला राम, शेवटी राम, मध्ये आयुष्यभर आराम. नाही म्हणला तर हराम. आणि शेवटी चौघाच्या खांद्यावर जाताना बाकीचे म्हणणार हे राम. मन हे राम म्हणण्याच्या आधी या मुखानं राम म्हणता यावं ना. म्हणून तर राम गाव राम घ्यावा, राम जीवी चावी सावा. पदवी घ्यायचे. महाराज त्या रामाच्या नामानं तो म्हणतो
तो स्वतःची जागा आपल्याला देतो. एवढं नाम महात्म्य पवित्र आहे. ऐका, प्रभू रामचंद्र म्हणले, अरे त्या हनुमंताच्या नावानं हातातलं दगड माझं नाव टाकल्यानंतर तर तो काय म्हणतोय मी, प्रभू रामचंद्रांच्या कानावरती ख्याती कळली. हनुमंतरायानं दगड राम नेऊन टाकलं तर महाराज तो दगड त्या पाण्यावरती तरतोय. मग आपण पण प्रयोग करायला काय हरकत आहे. प्रभू रामचंद्र पहाटे उठले, एक दगड घेतला, त्या दगडावर नाव लिहिलं राम, आणि तो दगड त्या समुद्रात टाकला. जसा टाकला तसा तो दगड वरच्यावर तरंगला नाही. महाराज भक्तीनं बुडला बरं. आणि बरोबर म्हणले, असं का होतं या. दुसरा टाकला, तो पण बुडला. तिसरा टाकला, तुमचा जरा कमीच बुडतोय राव, जोरात बुडवा. महाराज चौथा टाकला, असा बुडाय पाहिजे, कारण रामचंद्र बाबूंनी असा नाही टाकला. कसा टाकला आता कळते राव तुम्हाला. महाराज बरोबर दगड 3 टाकले. म्हणलं काहीतरी आपलं चुकतंय. म्हणून महाराज कोण मागं पुढं बघतोय का बघितलं. माणसं पडले कसं सायकलीवरून मोटरसायकलीवरून पडली की आपल्याला काय लागलंय कुणी बघत नाही. शेजाऱ्याने कुणी बघितलंय का का आबरूचा पंचनामा कोणा. बरोबर आहे. तसंच प्रभू रामचंद्र म्हणले, नका नका नका, माझ्या नावानं दगड तरळला आणि मी टाकलेला तरळला. उगाच गावभर बोंब नको, दुसऱ्या दिवशी पेपर यायचं. राम प्रभूंनी दगड टाकला, बुडला. दगड टाकला, दगड टाकला, 3 दगड बरोबर बुडले बरं का. ऐका, मग महाराज प्रभू रामचंद्र म्हणले, हे कुणी माझं बघितलं नाही ना, म्हणून मागं बघितलं तर चोपदार तुम्ही मला दिसला. प्रभू रामचंद्राने मागितल्या बघितल्या हनुमंतराया मागे दिसले. म्हणले, प्रभू तुम्ही माझ्या आधी आज उठला, काय कार्यक्रम. काही नाही. म्हणले, मी दगड टाकलेला तू पाहिला का. म्हणले, पहिल्या दगडालाच बघितलं. पहिला दगड बुडला तेव्हा बघितलं, दुसरा पण बुडला तो पण बघितला, आणि तिसरा टाकला तो पण बुडला बघितला. म्हणले, असं का झालं. म्हणले, प्रभूंना माझ्या हनुमंतरायाने उत्तर दिलं, प्रभू ऐका, ज्या दगडांना तुम्ही सोडलंय, ऐका, ज्या दगडांना तुम्ही सोडलंय ते सगळे दगड बुडणारच, पण ज्या दगडांनी तुमचं नाव घेतलंय ते दगड मात्र तरणार. मी त्या दगडांना तुमच्या नावाची ताकद दिली आणि सांगताना सांगितलं, तुला रामाची शपथ आहे, कुठला दगड बुडेल. बोला. प्रभू रामचंद्र म्हणले, तू शपथ घातली. हो. आता म्हणले, मी माझी शपथ कशी त्या दगडाला घालू. म्हणले, नाही ना प्रभू, तुम्हाला शपथ घालता येत नाही, पण तुम्ही या जीवरूपी दगड एकदा का तुम्ही सोडला की तो या वैकुंठात येऊन बुडला. लक्षात आलं का. ज्या दगडाला प्रभूंनी सोडला त्याचं हे राम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दगडाने तरावं आणि त्या रामाप्रती जाणावं. म्हणून सदा नाम भूषण करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. माणसाला कधी आजपर्यंत समाधान लागलं नाही, पण त्या नामानं आराम मिळतो. माणसाला समाधान का नाही. आज 10 मिळाले आणि दुसरीकडे 100 मिळाले तर असं वाटतं मला किती मिळावेत. बोला किती. त्याचं 100 बघून वाटतं ना 100 मिळावेत. बरं 100 मिळाले, आता तरी समाधानानं बसावं नाही ना. त्या पुढच्याकडे लगेच ऑरेंज कलरची 200ची दिसली की ह्यानं लगेच म्हणायचं, नका माझं नका निळ्या रंगाचं 100 कमीच आहेत, त्याच्यासारखं मला ऑरेंज कलरचं 200 मिळावं. महाराज 200 पण मिळालं की लगेच त्याच्या डोळ्या पुढं समोरचा एक व्यक्ती त्याच्याकडे काळ्या रंगाची कोणती नोट र. बोला की किती का नाही मग मी तुला काळ्या रंगाची 500ची नोट तिसऱ्याकडे दिसली की ह्याचं समाधान गेलं. म्हणलं आपल्याकडे नका 200च आहेत, त्याच्याकडे मात्र किती आहेत 500 आहेत. आणि महाराज चौथ्याकडे परत ह्याच्याकडे 500 आलं. आता चौथ्याकडे त्याला गुलाबी रंगाची एवढी लांब नोट दिसली. म्हणजे कोणती. अजून 2000 आठवत्यात, अजून 2000 आठवत्यात. अहो गायब झालं की 2 वर्षापूर्वीच, तरी पण ती माया आपल्याला दिसत नाही. ती 2000 आठवतात. महाराज 2000 आलं आणि समोरच्याकडे 1 लाखाचा बंडल दिसला. ह्याचं समाधान गेलं, त्याला 1 लाख मिळावेसे वाटतात. माणसाचं आजपर्यंत समाधान झालंय का.
नाही, पण एवढं सांगतो त्या राम नामानं सदा चित्ता समाधान. महाराज त्या नामानं चित्ताला समाधान मिळतं आणि या देहावरती अलंकार चढतात. अभंगाचं सेकंड चरण. सर्व सुख द्यानो सर्व अलंकार, सर्व सुख द्यानो सर्व अलंकार, बर. एकदा तुम्ही सदा नाम घ्यायला लागला, फायदा काय? सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. महाराज तुमच्या अंगावर भरपूर अलंकार असतात. मावशी, पुतळ्या, दोरलं, कानातलं, नाकातलं, हातातलं, पायातल्या बोटापासून ती पाक वरच्या शेंडी, तुम्हाला शेंडी नसते नाही का, वेणीपर्यंत तुम्हाला सगळे अलंकार माहित आहेत. पण तुकोबर आहे ना, संतांना हे अलंकार अभिप्रेत नाहीत बरं. त्याला बेंटेक्स पण आवडत नाही आणि ते पिवळं पिवळं पण आवडत नाही. कुणाला? संतांना. तुम्हाला आवडतं? नाही आवडत? जाताना गोठवा इथं ठेवून जा. महाराज आपल्याला जे आवडतं ना ते संतांना आवडत नाही, कारण संतांच्या अंगावरती वेगळे दागिने आहेत, ते आपल्याला दिसत मुळीच नाही. सर्व सुखाची लहरी ज्ञाना बाई अलंकापुरी. ऐका, त्या सगळ्या संतांनी जे सुख नावाचा अलंकार शरीरावरती धारण केले ते तुमच्या आमच्या नजरेनं दिसणार नाही, पण मात्र ते त्यांच्याकडे असल्याशिवाय राहणार नाही. कोणते अलंकार त्यांनी परिधान केले की त्यांना त्या नामाच्या पतात मिळत त्यांना ते अलंकार मिळाले. ऐका, माझ्या नाथबाबांकडे पैठणला गेला तर नाथबाबांकडे एक अलंकार आहे. आपण सगळे वारकरी त्यांना नाथ बाबा म्हणत नाही, तर पहिली पदवी त्यांना जोडतो. त्या अलंकाराचं नाव आहे शांती ब्रह्म. कोणतं? अरे जगात जर पहिल्यांदा शांती पाहिजे असेल तर माझ्या नाथ बाबांकडे पाहिजे. आयुष्यात कधी त्यांना राग आला नाही का? महाराज त्यांच्याकडे ती ताकद होती नामाची, म्हणून त्या नाथ बाबांकडे कोणता अलंकार आहे? शांती ब्रह्म. चला माझ्या देहूकडे या. देहूकडे आल्यानंतर माझ्या तुकोबरायांच्या अंगावरती अलंकार आहेत. कोणते? महाराज त्यांच्या नावावर पहिला अलंकार आहे वैराग्य. त्यांना कुठल्याच प्रकारचं महाराज काय नव्हतं? लोभ अहंकार नव्हता, वैराग्य होतं. म्हणून त्यांनी आपल्या संसारावरती इंगळ ठेवला. वैराग्य अलंकार माझ्याकडे कोणाकडे आहे? तुकोबराया. तुकोबरायांना सांगितलं, तुकोबराया तुम्ही नुसते तुकोबर नाही तर जगाचे गुरु आहात, म्हणून दुसरा अलंकार चढवला जगद्गुरु. कोणता अलंकार? जगद्गुरु. चला पुढे आळंदीला या. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, पण त्या समाधीत राहून आजही कार्य चालू आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी कोणती पदवी धारण केली? कोणता अलंकार धारण केला जो आजपर्यंत नाही? अरे योग्यांचा योगी आहे तो. बोला, अनाथांची माय आहे. बोला, कोणता अलंकार धारण केला माझ्या ज्ञानोबरायांनी? जगात सगळेजण त्याला आपल्याला आई असली आणि बाप असला तरी माझ्या ज्ञानोबरायांना आपण सगळेजण काय म्हणतो? माऊली. बोला, काय म्हणतो? माऊली. महाराज अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबराय माऊली हा अलंकार धारण करून त्या समाधीस्थ बसलेले. चला पुढे माझ्या सावता माळीकडे या. महाराज संत शिरोमणी प्रेममूर्ती नामदेवराय. अरे एक ना अनेक सगळ्या संतांनी त्या नामाच्या आधारावरती भगवंतांनी या सगळ्या काय केल्या? अलंकार त्यांना परिधान केले. म्हणून सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. आणि हे अलंकार धारण केल्यानंतर
मला सांगा कोणाला नाचावंसं वाटत नाही? अहो एकदा का अलंकार धारण केला की अख्ख्या लग्नात आम्ही सगळ्याला म्हणतो बाई ह्यांनी केलं, बाई त्यांनी केलं. बाई एवढंच नाही, आलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेतनं हातातली अंगठी सुद्धा केली. का? महाराज 1 रुपया नवऱ्याला दिला नाही, माझ्या भावाला दिलं म्हणून मी लाडक्या बहिणीनं हे अर्ध्या पळ्याचं बहिणी का बोलू ना त्या चुकलं का काय माझं? महाराज यांची काही डॉक्युमेंट्स व्यवस्थित झाली नाहीत का? ऑनलाईन तुमचे झाले नाहीत का? मला वाटतं ह्या महिन्याचा हप्ता आलेला दिसत नाही. मला सांगा मी लगेच चेक करू का? बस महाराज संतांनी ते दागिने अंगावरती घातलेले नाहीत तर ते जगाला न दिसणारे पण त्या आनंदात ते निर्भर असतात. आनंदाचं तिसरं जग विदेही अवस्था प्राप्त करतो. देहेची विधेयी भोगू दशा. महाराज माझ्या सीतामातांच्या वडिलांचं नाव काय होतं? सीतामातांच्या वडिलांचं नाव जनक. पण महाराज त्यांना एक पदवी दिली होती. कोणती? विदेही राजा. कोणती? विदेही राजा. का बरं त्यांना ही पदवी दिली? ऐका, आपण आपल्या देहात असताना अरे जरा कुणी चिमटा काढला, पायाला काटा रोटला तर बोंबलतो आपण. पण विदेही राजा महाराज ते देहात असून विदेही असायचे. त्यांना देह तादात्म्य नव्हतं. मग त्यांना विदेही पदवी का दिली? महाराज त्यांच्या सतत मुखात त्या प्रभूचं स्मरण होतं, त्याचं नाम होतं आणि ते सतत गात राहत होते. त्यांना कुठल्याच सुखाची दुःखाची चिंता नव्हती. ती सगळी चिंता तो प्रभू वाहत होता. म्हणून तर सीता मातांच्या वडिलांना जनकाला विदेही राजा जनक म्हणत होता. म्हणून तर हा अलंकार त्यांनी संतांनी अंगावरती घातला. कोणती? देहेची विदेही भोगू दशा. संतांना त्यांच्या देहाचं तादात्म्य नव्हतं. कारण एक होतं. त्यांनी काय सांगितले? असो ऐसा कोठे आठवची नाही. महाराज त्यांना कळत नव्हतं आम्ही कुठे आहे कुठे नाही. अजिबात कळत नव्हतं. कारण ते त्यांच्या नामात त्या आनंदात डुलत राहायचे. कसे राहायचे? ब्रह्मानंदेला गले
या देहावरती आनंदाचा वर्षाव केला पाहिजे. मग आपल्याला आपल्या देहाची चिंता राहत नाही. मग किती नाम प्रेमानं गावन किती घ्यावं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, देहीची विदेही भोगू दशा. काय देहावरती तादात्म्य संतांचं नसतं. तहान भूक चिंता त्यांना लागत नसते. का? कारण संत त्या नामाच्या अमृतानं तृप्त झालेले असतात. काय खातो कास या संगाती, आम्ही काय खातो आम्हाला कळत नाही. ऐका, तुकोबरायांची पत्नी जिजाबाई, त्यांचा बंधू एक दिवस आवला आणि आला आणि जिजामाता म्हणल्या, बाई भाऊ किती दिवसानं आला, किती दिवसानं आला. आख्या गावभर सांगितलं, बऱ्याच वर्षांनी माझा भाव आला. भाव आला म्हणल्यानंतर बहिणींची किती तारांबळ. म्हणले, तुकोबराया आज माझा भाऊ बऱ्याच वर्षानं आलाय, आज मी भंडाऱ्या नका ना जाऊ. का? मला जावं लागेल. नाही 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 म्हणले, आज थांबा, 12 वाजता जेवण झालं की मग जा. जिजाबाई म्हणल्या, थांबते. कोण? जिजाबातांना प्रभू मला तुकोबराय म्हणले थांबतो. आता तर डबल आनंद. बाई आता मी शब्द टाकला, तुकोबा थांबले. बाई शब्द टाकला, तुकोबा थांबले. मग आमचे हे पण थांबले आणि भाव पण आला. आनंद किती? डबल आनंद. आणि त्या डबल आनंदात माझ्या जिजाबाईंनी एवढा छान स्वयंपाक केला, एवढा छान स्वयंपाक केला, एवढा छान स्वयंपाक केला. तुम्ही खायला होता का? नव्हता. महाराज त्या आनंदाच्या भरात जेवायला स्वयंपाक झाला. जेवायला दोघं बसली. झालं काय? तुकोबराईने पटापटा पटापटा वदनी कवळ घेता नाव गॅस घ्यायचे. पटापटा पटापटा 4-5 पोळ्या आणल्या बरं. आणि शेजारी बसलेला मेहुणा त्याच्याकडे काय बघितलं नाही. महाराज त्याने कशी तरी अर्धी पोळी खाल्ली. बाळा किती खाल्ली? अर्धी खाल्ली. तू तर 3-4 तर खात असेल का नाही. पण पाहुणीने काही खाल्लं नाही. बहिणीने एवढा गोड स्वयंपाक केला, पण भाऊ काही जेवणा. जिजाबाईंना काही कळे ना. भाऊ म्हणले, जेवण काय जेवण काय. तुकोबराय म्हणले, असं का करते, जाऊ दे आपल्याला काय करायचं. तुकोबरायांनी काही बघितलं नाही. आमटी गुळवणी सगळा स्वयंपाक छानपैकी पोटभर जेवले. वाट्यावर जाऊन बसले आणि पुन्हा भजन सुरू झालं. जिजाबाई जेवायला बसल्या. जेवायला बसल्यानंतर कळलं, आका स्वयंपाक भले छान केला, पण त्यात काय टाकायचं राहिलं. तुम्ही काय स्वयंपाकाला मदतीला घेता का काय? मी सांगायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. महाराज आका स्वयंपाक छान झाला, पण त्या स्वयंपाकात महाराज काय नव्हतं? मीठ नव्हतं. म्हणून भाऊ जेवला नाही आणि तन 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 कर तुकोबा पशी गेले. म्हणले, अहो तुम्हाला काय कळतं का नाही? काय झालं? माझा भाऊ जेवला नाही. आला सर वडापाव खाऊन. मला काय माहित आहे, आला सर पेटीस खाऊन. अहो तसं नाही हो. पाहुण्याच्या बरोबर घरातला माणूस का बसतो?
त्याला काय हवं का नको बघायसाठी. मग त्याला काय हवं, त्याला काय म्हणलं होतं का घेऊ नको? अहो तसं नाही हो. तुम्ही जेवला, जेवलो ना, पोटभर जेवलो, 5 पोळ्या खाल्ल्या. किती? 5. आणि माझ्या भावानं अर्धीच खाल्ली. मी सांगितलं ना, तू कुठनं तरी मिसळ पाहून खाला असेल. तसं नाही हो. मी आता जेवायला बसले तर मला कळलं की माझ्या स्वयंपाकात मीठ नाही. अगं मग मला सांग, मीठ नाही टाकलं ही चूक माझी आहे का? स्वयंपाक कोणी केला? मीच केला. मग मीठ टाकायचं का? माझंच. पण तुम्ही सांगायचं ना, एवढं जेवला आणि एवढी सांगितलं असतं, मी मीठ टाकलं असतं ना, माझा भाऊ जेवला असता. तुको बरेने सांगावं, मज नाही साड कासया संगे आम्ही खातो, मज नाही त्याची साड. आम्ही काय खातो, कशा संगे खातो आम्हाला कळत नाही का? देहीची विदेही भोगू दशा. आम्ही देहात असू पण देहापेक्षा वेगळ्या त्या प्रभूंच्या आम्ही लीन झालेलो असो, म्हणून आम्हाला आमच्या देहावरती तादात मिळाय. पण एवढंच नाही, आम्ही त्या नामानं एवढं पवित्र हो कितवे चरणात प्रवेश केलाय. किती वेळा पोरा हे उदाहरण दिसतो. उद्यापासून कीर्तनालाच यायला नको. अभंगाच्या 4थ्या चरणात प्रवेश केलाय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. बसा मावशी खाली, बस. आता काय ऍथलेटिक्स खेळते का? माझ्या अंगावर धावून येते. बस बस, थोडंच राहिलंय तुझ्यासाठी थांबून. ऐका, तुका म्हणजे आम्ही झालो अग्निरूप. ऐका, कोणता अग्नी? आपल्या सगळ्यांना माहित आहे, माणसाला अग्नी दिल्यानंतर तो अग्निरूप होतो का? नाही ना, त्याची राखच होते ना. पण तुका म्हणजे आम्ही झालो अग्निरूप. कोणतं रूप हे अग्नी आहे? मला सांगा, सोन्याला अग्नी दिला तर ते 52 कशी सोनं होतं, बरोबर आहे? त्याची शुद्धता आणखी वाढत जाते, बरोबर आहे? ते 24 कॅरेटच्या पलीकडे जातं पा. त्याचा दर आता लाखात आहे, बरोबर आहे? एवढीसा धातू जर लाख मोलाची त्याला किंमत येत असेल, कशानं? अग्नीचा डाग दिल्यानंतर माणसाला तो अग्नी नको आहे. त्या अग्नी आपल्याला शेवटी देतो. त्या अग्नीनं माणूस अग्निरूप होत नाही. ज्ञानेश्वरी अध्याय 4 श्लोक 37, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मात कुर्मे तथाहा. महाराज, आम्हाला जर का त्या नामाचा, ज्ञानाचा तो अग्नी आमच्या जवळ आला, त्या नामाचं महात्म्य आम्हाला कळलं, आम्ही त्या नामाचं जर ज्ञानी झालो, भक्त झालो, तर आम्ही अग्निरूप होतो. अग्नीत कोणतीही वस्तू टाका, ती त्याचं काय करत असते? भस्मच करते. तसं आजपर्यंत आम्ही त्या नामाचे अग्नी प्राप्त केलंय आणि आम्हाला कळले, हे भगवंता, तुझ्या नामानं अनंत जन्माचं पाप नाहीस होत. पुण्य प्रदान करणारा तू आहे. आणि मग महाराज, हा कसा आहे मला सांगा? तुमच्याकडं गंजी आहेत का? गंजी? मी गांजा नाही म्हणलं, गंजी. हा, एक पेंडी तुम्हाला जाळायची या, एक पेंडी तुम्हाला पेटवायची या. बोला, किती काड्या पेट्या लागतील? पोरांनो, मी काड्या टाकल्यात का कधी? सांगा ना. एक वैरणीची पेंडी पेटवायची या, किती काड्या पेट्या लागतील? एक काडी पेटी, एक काडी लागल. बर, तुम्हाला पाचुंदा माहित आहे का? पाचुंदा तो नाही, 5 पेंड्याचा एक पाचुंदा असतो. त्या 5 पेंड्या पेटवायच्या. त्या आता किती काड्या लागतील? तुम्ही का बोले ना? उपास आहे का? एखादं सुरू झाली का तुमची? 5 पेंड्या पेटवायला सुद्धा एक काडी. बर, अशा महाराज आखे किती पाचुंदे टाकले, गाडीला शीग लावली, बैलगाडीला. आता ती बैलगाडी पेटवायची नुसती, बर का? आखी बैलगाडी नाही पेटवायची, बैलगाडीवर वैरण पेटवायची. आता किती काड्या लागतील? अरे का हिशोब चुकतोय महाराज काहीतरी. शेवट सर, तुम्ही सर असून कसं काय गणित चुकतंय इथं? आख्या गाडीला बर जाऊ द्या, आखी ट्रॉली भरली, ट्रॉली. आता तर मला सांगा किती लागतील? दिदे की नका, एकच होईल. कसं काय बरं गणित चुकतोय राव? आख्या ट्रॉलीला पेटवायचं म्हणलं तर एक बर जाऊ द्या, ट्रॉली जाऊ द्या, ट्रक कळतो का? ट्रक, आख्या ट्रक वर वैरण पेटवायची या. आता किती लागल?
तरी पण एकच. आता काहीतरी चुकते ना काय हिशोब. एक काडीनं एक पिंडी पेटती तर आका ट्रक पेटवायला एकच काडी पुरेशी. मी तुम्हाला कुठं आणून ठेवतोय बघा. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केल्या जपता हरी. त्या हरीचं महाराज जपलं ना एक नाम तरी महाराज तुमच्या अनंत जन्माच्या पापाची राख रांगोळी करण्याची ताकद त्या एकाच नामात आहे. आणि ते नाम आता वाचेला येणं अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. पण ते सोप्यात सोपं नाम सुद्धा मी घेत नाही. ते सार नाम विठोबा तुझे सार शूळ पाणी जपत असे वारंवार. ते नाम एवढं सोपं असताना सुद्धा मी ते मुखानं का घेत नाही? समजून जावा. कीर्तने वैसता निद्रे नागविले. महाराज कीर्तनात बसलं तर आम्हाला झोप येते. भजनाला बसलं तर आमचा स्वर लागत नाही. आणि जपाला बसलं तर कधी डोळा लागतो कळत नाही. समजून जावा. अजून आमच्यातला राम जागा व्हायला आमचं पाप आडवं येतंय. म्हणा राम. बघितलं किती आवाज मोठा आला. आणि एकटा बुवा एवढ्या लांब आला तर त्याचा आवाज तुमच्या 100 जणांपेक्षा जास्त आहे. राम. ऐका त्या राम नामाची ताकद आहे. विचारलं शास्त्रीना श्रुती माता सांग त्या राम नामाची ताकद काय? अरे र म्हणलं की आतल्या या देहातली पाप बाहेर जातात. र आ आणि मग कशासाठी मग पाप जात असतील तर गेलेल्या पापांना आपली जागा सोडवत नाही. ते पुन्हा या घरात येतात. मन म्हणलं की महाराज तोंडाला लॉक लागतं. गेलेल्या पापांना आत जायला जागा मिळत नाही. म्हणून त्या मची रचना आहे. रा गेली म येऊन दिली नाहीत. महाराज एवढंच करायचंय. बस काय करायचंय? मनवा खेती करो हरे नाम के. मनवा खेती करो हरे नाम. मनवा खेती करो हरे नाम. मनवा हम खेती तो करने चले हैं. हमारे पास ना रुपया है ना पैसा है. हम कैसी खेती करेंगे? कबीर जी कहते हैं और इस खेती को काहीच लागत नाही. काय लागतं? न रुपया न लागे. रुपया न लागे. पैसा न लागे. न लागे कवडी कवडी. न लागे कवडी कवडी. बोलो राम राम राम. पैसा लागत नाही. फक्त काय कर? त्या राम नामाची तू शेती कर. महाराज होत काय? घेता नाम विठोबाचे पूर्वत जळती पापाचे. कोणी जाळलं पाप? अरे वाल्या पळे ब्रह्महत्यारी. नामे तारिला निर्धारी. आजा मेळा पाप राशी तोही नेला वैकुंठासी. नाम तुझे चांगले चांगले नारायणा. नाम तुझे चांगले. बस नराचा नारायण करण्याची ताकद त्या नामात आहे. मग तुम्ही म्हणाल राम म्हणू का हरी म्हणू? कृष्ण म्हणू का विठ्ठल म्हणू? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बस
एवढा मंत्र जपा. सगळ्यांनी 2 मिनिटं प्रेमाने बोला, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय म्हणता येत नाही. महाराज बायको सारखी भांडते, कधी म्हणू महाराज मला सारखी झोप येते, कधी म्हणू रानात सारखं काम असतं, कधी म्हणू हरी, कधी म्हणू राम सांगा. अरे नाथ बाबांचं प्रमाण आहे, नाथ बाबांचा हरिपाठ उघडा. तुम्हाला जसं पाहिजे तसं नाम घ्यायला सांगितलंय. गुळाचा खडा बघितलाय का मावशी? कुठल्या बाजूने खाल्ल्यावर गोड लागतो? हे टाकल्या साखर खाल्ली का खडी साखर? कुठल्या बाजूने खाल्ल्यावर गोड लागते? खाल्लं वरनं मागणं पुढनं डावीकडनं उजवीकडनं कुठल्या बाजूने साखर किंवा गुळ खाल्ल्यावर गोड लागतो? बोला की रोज चमच्यानं हाणता ना. मग बोला तसंच आहे नाम. तुम्ही कसंही घ्या, कसंही घ्या. वाल्याला राम म्हणता येत नव्हतं, आयुष्यभर त्याने मारामारी केली, तो मरा 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 म्हणतात ना. ऐका, त्या वाल्या कोळ्यानं रामायण आधी लिहिलं आणि प्रभू रामचंद्र नंतर आले. एवढी ताकद त्या नामाची. मग तुम्ही म्हणाल मिसरी घासून तंबाखू खाऊन काय काय करता म्हणू, काही करता म्हणा. काही म्हणा राम पाय नाम घेता पाऊल पावले, यज्ञ पाऊला पावले. अरे चालता चालता नाम घेतलं तर यज्ञ होतो. एवढंच नाही, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला गाता, हरी बोला उठता बैसता, हरी बोला भांडता, हरी बोला काढता. महाराज हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहा का त्यागांती, हरी बोला. बस आणखी किती सोपं करून सांगू. आता मस्तक हे चरणावरी. महाराज तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून एकच सांगतो, तुम्ही कुठेही राहा, कोणत्याही पंथात राहा, कोणत्या धर्मात राहा, पण एक आहे, तुम्ही फक्त नामात राहा. तुम्ही कुठं राहा, फक्त नाम हाच धर्म सांभाळा. बस दुसरे कुठलं नाही केलं तरी चालेल, कारण नाम तारक आहे. महाराज जीवनाचा उद्धार नामाची नौका करते. म्हणून तर आणि एक मी परत पहिल्या चरणावरती येतो, सदा नाम घ्यायला सांगितले. सांगा आपल्या जीवनात आता आता या घडीला आता तुम्ही तोंडानं राम म्हणता का? बोला म्हणता का? नाही. हातानं सारखी टाळी वाजवता का? नाही. आता तुमचं सदा नाम चालू आहे. बोला सदा नाम चालू आहे. आता येतंय जातंय येतंय जातंय आणि तेच तुमचं बरोबर तुमच्यातला राम सांभाळतंय. आत्मारामाचं दर्शन घेतोय, पुन्हा ब्रह्मांडात जातोय, ब्रह्मांडातल्या रामाचं दर्शन घेतोय, पुन्हा पिंडात येतोय. बोला कोणता राम आहे आपल्या जवळ? 21,600 वेळा तुमच्यावरती येतोय आणि जातोय. कोणतं नाम आहे तुमच्यापाशी? बोला की. अरे जे आजपर्यंत तुम्हाला दिसलं नाही, ओळखता आलेलं नाही, पण ते तुमच्या जवळ सतत चालू आहे. ते सदा नाम जपायचंय.
महाराज आता प्राण आपला जो श्वास आहे ना, इडा पिंगलेत चाललेला आहे, तो तुमचा येतोय आणि जातोय, आत्मारामाचं दर्शन घेतोय, तो ब्रह्मांडात जातोय, तो पिंडात येतोय. आज तो सदा चालू आहे. एकदा का पिंडातला पिंडात आणि ब्रह्मांडातला ब्रह्मांडात राहिला की शेवटी आपलं रामनाम सत्य होतं बरं. म्हणून जोपर्यंत तो चालू आहे त्याच्यावरती ध्यान ठेवून नाम जपा, सदा नाम घोष हा आहे. आणि त्या हरीची कथा इथं चालू आहे. बस त्या नामाचं महात्म्य म्हणजे सद्गुरु शंकर दगडे महाराज, सद्गुरु नारायण महाराज यांच्या सद्बुद्धीने यांनी दिलेल्या आशीर्वादानं ते नामाचं महात्म्य विशद करण्याचा प्रयत्न केला. महाराज झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. न्यूनतेपुरते अधिकतेसाठी करून घ्यावे पुरते तुमते ते किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एक काय उरले माझे पायिक पण माझा बोलविता धनी. सद्गुरू आहेत त्यांच्या आशीर्वादानं बोललो. बरं एवढंच आशीर्वाद आहे, या गावात येण्यासाठी कोणाचा तरी आशीर्वाद मला लाभला ना. कैलासवासी गोविंदरावजी राजाराम शेळके यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराज त्यांचे चिरंजीव आमचे अण्णा ज्योतिरामजी गोविंद शेळके अण्णांच्या माध्यमातून मज पामराला आमचे पाहुणे, त्यांच्या माध्यमातून आमची कोमल तुमच्या इथं दिलेले आहे. अण्णांचे मोठे बंधू, मी गेल्या 2 महिन्यापूर्वी इथं त्यांचं वर्ष श्रद्धाला आलतो. त्यांना काय वाटलं आमच्या पाहुण्यांचं ठेवायचं, म्हणून म्हणले माझं सौजन्य त्याने स्वीकारलं. असो अण्णा, तुमच्या आशीर्वादानं तुमच्या सौजन्यानं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग. आणि विशेष म्हणजे स्वतः कीर्तनकार असून आमचे आदरणीय प्राध्यापक शेळके सर तुम्ही इथं उपस्थित आहात आणि स्वतः टाळ घेऊन कुठला कीर्तनकार अजिबात उपार राहत नाही बरं का. त्यांना थोडासा मोठेपणा वाटतो, कोण कुठला त्याच्या कीर्तनाला मी टाळ, पण नाही, खरी तुमच्या गावची भूषणता, भूषावळ म्हणजे खरं गावचं भूषण जर असेल तर आमचे शेळके सर आहेत की त्यांनी ह्या परमार्थात, विजय महाराज तुम्ही आमचे सगळेजण हा परमार्थ चालवण्याचं खूप मोठं कार्य करतात. या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा. ज्ञानोबा तुकोबाराया असंच तुमच्याकडून धर्म कार्य शिंदीच नेण्याचा प्रयत्न करू. आणि हो, एवढ्या सगळ्यात हार्मोनियम वादक महाराज, त्याचबरोबर मृदुंग वादक सुधार महाराज, विनेकरी बाबा, आमचे युट्यूब चॅनल महाराज तुमचं, आणि तुतारीवाले कदम बाबा ना, मगाशी तुमचं नाव घ्यायचं राहिलं होतं, बायकोचा फोन आला माझ्या, म्हणजे तुतारीवाल्यांचं नाव राहिलंय तेवढं घ्या. हो, शेवटपर्यंत येणार आहे ना सर. धन्यवाद बाबा, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप एवढं सगळं असल्यानंतर कीर्तनकार उड्या काय धोतर फाटच तो नाचल केली, बरोबर आहे. बस फक्त तुमची सावधानता आज मला टिकवण्याची गरज होते. नामाचं महात्म्य कळलं का परत पहिल्यापासून करू नको ना. बस असं वेळ संपलेला आहे. 15 मिनिटं लेट झालं म्हणून मी 15 मिनिटं लेट सोडलं, बस बाकी काही नाही. पहिला दिवस असताना झोप मात्र सुटत नाही. उद्यापासून कोणाला झोप येणार नाही. मी त्या पांडुरंगाला सांगेन. आता बऱ्याच मावश्या म्हणत होत्या बुवा, माझं बाप येत होत्या बुवा एवढाच आहे का, एवढा आहे काहीतरी म्हणत होत्या बुवा, बस बस 11 वाजल्या बस खाली. पण बुवा त्या बसण्यातला नव्हता म्हणून 11:15 वाजवल्या. बस तुम्ही सुद्धा जर नसता, अरे बघता श्रोतेही नव्हे, जर बघता बोलायला लागला तर काय तळवटाला सांगाल का. आणि तुमच्या बरोबर ही लेकरं सुद्धा आहेत. बाळानो असंच येत झाला. 2-4 मोबाईल वरती बसले असतात त्यांना पण ओढून आणत जा. काय बस तुमचं दर्शन घेतो, येत राहा. शेवटी प्रसाद विजय महाराज तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. माळा बिळा घाला की, हो डोळं मोठं करतोय. माळा घाला म्हणलं जमन तर घाल, अजिबात हलकी असते, देह पवित्र होतो. जाताना ये म्हणतो ह्याला नेऊ कसा का. पवित्र तुळशीची माळ बघितली की महाराज यम दचकला जातो. तुकाराम तुकाराम नाम घेता एवढ्या त्या नामाचं महात्म्य आता शेवटपर्यंत सांगू का उजळेपर्यंत सांगू. महाराज नामाचं महात्म्य माझ्या गोंदवलेकर बाबांनी गायलं. ते शेवटी म्हणतात, अरे जसं कळायला लागले तसं त्या नामाचं महात्म्य सांगतोय. आज मी चाललोय तरी नामाचं महात्म्य माझ्याच्यानं संपेना, एवढं महात्म्य आगाध आहे. आणि तेच महात्म्य तुम्हाला ज्यांनी दिलं ते आहेत ज्ञानेश्वर माऊली.